मित्रांनो नमस्ते. आज अ, सहज जंगलात आलो होतो इकडे आणि माझी एक नेहमीची जागा काही वनौषधी शोधण्याची, काही वनस्पती बघण्याची, त्याला फ्लॉवरिंग आलंय का, फ्रुटिंग आलंय का, त्या भागात फिरण्याची नेहमीची माझी हौस. पण आज इथे आलो तर फार दुःख होतंय. कारण का होतंय तुम्हाला समोर दाखवतो. मी जिथे नेहमी फिरत होतो त्या घनदाट झाडीचे आज काय शिल्लक राहिलंय 2 मिनिटं बघू शकता इकडे. तिकडे एक मशीन सुद्धा चालू आहे. कित्येक एकर जागा त्या बाजूची आणखीन ह्याही बाजूची डेव्हलपमेंट करिता हे पूर्ण दाट जंगल होतं. आत शिरायची पण भीती वाटत होती. अशा स्वरूपाच्या जंगलाची ही अवस्था आहे. सगळी झाडं, पानं, फुलं, वेली अक्षरशः अस्ताव्यस्त, एखाद्या हाडाचा सांगाडा पडावा तशा विखरून पडलेल्या आहेत. फार दुःख वाटते. नेहमीची जागा जिथे मी थांबायचो, नेहमी या प्रवासात नेहमी थांबून 10-20 मिनिटं का असे नाही तर थांबायचं. कधी कधी घरातून आणलेली पोळी भाजी इथं बसून खायचो आम्ही. पण आज सगळं अस्ताव्यस्त झालंय. असो, डेव्हलपमेंटला माझा विरोध अजिबात नाहीये. पण काही वेळा याचा विचार होणं गरजेचं आहे. आपण एकदा निसर्ग वाचवा म्हणतो, निसर्ग संपत्ती वाचवा म्हणतो, पण त्याच्या रक्षणाकरता काही करत नाही. बघा, तुम्हाला काही जमलं तर, माझे प्रयत्न कदाचित अपुरे पडत असतील, निदान आपण सर्वांनी मिळून करूया, एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा.